आपण सगळ्यांनी ठेवा। इतर पण अनेक निवेदनं आज दिलेली आहेत, तिथं लाडक्या बहिणी बसल्यात। मला त्यांना सांगायचंय, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो, त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय। मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा। मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे। शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे। त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे।